इंदापुरात पुन्हा एकदा पाटील विरुद्ध पवार संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। इंदापुरात विधानसभेसाठी मदत करणार असतील तरच अजित पवारांना लोकसभेसाठी मदत करू असा थेट इशारा माजी आमदार हर्षवर्धन पाटलांच्या कन्या आणि भाजपच्या नेत्या अंकिता पाटील यांनी दिलाय। दादांनी 3 वेळा पाठीत खंजीर खुपसलाय असा हल्लाबोल देखील त्यांनी केला। दरम्यान नव्या पिढीला उत्तर देण्याची लगेच गरज नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। 2014-2019ला राष्ट्रवादीच्या दत्ताई भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला। हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी इंदापुरात मेहनत केली। अजित पवारांनीच भरणे यांना जिंकवलं असं स्थानिक राजकारणात बोललं जातं। आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार दोघे देखील महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून पाटील विरुद्ध पवार असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या 3 वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। नवीन जनरेशन काही बोललेली असते तर लगेच त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही। तरुण आहेत, नवीन राजकारणात आलेले, त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू।